ओम शांती. 13 मार्च 1990 या मुरलीचे नाव आहे संगम युगात परमात्मा आणि आत्म्यांचे विचित्र मिलन. बाप दादा आज अनेक वेळा भेटलेल्या सिकिलदे मुलांना पुन्हा भेटायला आले आहेत. हे आत्मा आणि परमात्माचे विचित्र मिलन आहे. बापाला भेटताच ही स्मृती येते की हाच माझा बाप आहे. मुलं म्हणतात तुम्ही माझे आहात आणि बाप म्हणतात तुम्ही माझे आहात. या संकल्पाने त्याच सेकंदात या शक्तिशाली स्मृतीने नवे जीवन, नवे जग मिळते आणि नेहमीसाठी माझा बाबा या स्मृतीमध्ये राहायला लागतात आणि स्मृतीच्या रिटर्नमध्ये समर्थ स्वरूप बनतात. तुम्ही आठवण केली माझा बाबा, तर भक्तही म्हणतात माझा इष्ट देव वा देवी. तुम्ही जितक्या मनापासून बाबाची आठवण करता तितकेच मनापासून भक्त लोक तुमची आठवण करतात. जिथे ज्ञानाच्या आधारावर फक्त संबंध आहे तिथे स्मृती कधी सहज कधी कठीण होते. आत्म्यामध्ये प्रत्येक क्षणाला बाबांची आठवण सामावलेली पाहिजे. जसे भक्त लोक म्हणतात जिथे पाहिले तिथे तूच आहेस, तसेच बापाचे स्नेही समान आत्म्यांना जे पण पाहतात त्यांच्या दृष्टीमध्ये, बोलमध्ये, कर्ममध्ये परमात्मा बापाचाच अनुभव होतो. याला म्हणतात स्नेही, म्हणजे बाप समान. अधिकाराचा संबंध असल्यामुळे सगळेच सर्व प्राप्तींचे वर्षेचे अधिकारी आहेत. कारण देणारा अखूट वर्षा देणारा आहे. कोणी प्राप्तीच्या वर्षेला वा खजाना वेळेप्रमाणे स्वतःसाठी वा सेवेसाठी कार्यात लावून त्याचा अनुभव करतात आणि आपला खजाना वाढवतात. बापाचा खजिना आपला आहे असा अनुभव होतो. म्हणून प्रत्येक खजाना उपयोगात आणण्याचा नशा राहतो. आणि कोणी खजाना मिळाला याच खुशीत राहतात, त्याला कार्यात लावत नाहीत. जितके कार्यात लावतात तितकी शक्ती वाढत जाते. नेहमी खजाने उपयोगात आणणारे आणि कधी कधी उपयोगात आणणारे यामध्ये फरक पडतो. बाप दादांना वाटते नेहमी मुलांच्या तोंडात गुलाबजामुन असावे. जे म्हटले ते केले म्हणजे तोंडात नेहमी गुलाबजामुन. बाप दादा मुलांना स्नेहचे वरदान देत आहेत. हा वरदानाचा हात नेहमी आपल्या मस्तकावर अनुभव करा. हे वरदान प्रत्येक गोष्टीत तुमच्या सुरक्षेचे साधन आहे. बाप दादा निमित्त बनलेल्या मुलांना आठवण करतात आणि नेहमी अमृत वेलेमध्ये वाह बच्चे वाह हा आशीर्वाद देतात. बाप दादा सर्व संबंधाने मुलांना आठवण करतात, पण मुख्य 3 संबंध आहेत.
बापाच्या रूपाने वरसा देतात, शिक्षकाच्या रूपाने शिक्षणाद्वारा श्रेष्ठ पदाची प्राप्ती करवतात आणि सद्गुरूच्या रूपाने नेहमी वरदान देतात. मुलांना नेहमी बालक सो मालिक म्हणतात. मालिक कधी मेहनत करत नाहीत. आत्तापासून मालिकपणचे संस्कार येतील तरच विश्वाचे मालिक बनू शकाल. जिथे सर्व शक्तिमान सोबत आहे तिथे सर्व शक्ती असणारच. म्हणून बापदादा म्हणतात, नेहमी स्वतःला लाडका समजा. सद्गुरू वरदाता प्रत्येक मुलाला प्रत्येक कर्मात वरदान देतात. बाप सोबत आहे, वरदाता सोबत आहे, तर वरदान देईनच ना. जिथे वरदान आहे तिथे मेहनत नाही. वरदानाने जन्म झाला, वरदानाने पालना होत आहे आणि वरदानांनीच नेहमी उडत आहात. ओम शांती.